ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 15। मागील भागात भगवंत म्हणाले की हे धनंजया, बुद्धी आणि धैर्य यांच्या गुणानुसार होणारे 3 प्रकार मी वेगवेगळे सांगतो, तू लक्षपूर्वक ऐक। ओवी क्रमांक 701। येतुलेनी ते कर्म सांडी जन्मभय विषम करुणी दे सुगम मोक्ष सिद्धी। ऐसे कर्म करीतो भला संसार भये सांडिला करणीयत्वे आला मुमुक्षु भागा। तेथ जे बुद्धी ऐसा बळी बांधे भरवसा मोक्षु ठेविला ऐसा जोडेल येथ। म्हणोनी निवृत्तीची मांडिली सुनी प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडकुळी द्यावी की ना। तृषार्ता पाणीये जिने का पुरी पडलिया प्रवाहणे अंधकूपगता किरणे सूर्याचेनी। भगवंत म्हणतात, विधीच्या योगाने प्राप्त झालेले अधिकार संमत जे कर्म ते नित्यकर्मच एक उत्तम आचरण करण्यास योग्य आहे। तेच नित्यकर्म आत्मप्राप्तीच्या फळावर कटाक्ष ठेवून तृषार्त मनुष्य जसा पाणीच पितो त्याप्रमाणे ते आचरावे। एवढ्यानेच ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्मभयाच्या संकटाला दूर करून मोक्षप्राप्ती सुलभ करून देते। अशा रीतीने जो सुज्ञ पुरुष जे कर्म करतो त्याची संसार भयापासून मुक्तता होते। अशा आचरणाने तो मुमुक्षुच्या योग्यतेला पोहोचतो। त्या मुमुक्षु अवस्थेत केवळ आत्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून कर्म केल्याने मोक्षप्राप्ती निश्चित होते असा ठाम विश्वास बुद्धी ठेवते। म्हणूनच ज्याची निवृत्तीच्या पायावर प्रवृत्तीची उभारणी आहे अशा नित्यकर्माने आचरण निवृत्तीपर समजून का करू नये। तहानलेल्या मनुष्याला पाणी मिळाले असता, पुरात सापडलेल्या मनुष्याला नाव मिळाली असता आणि अंधारात चाचपडणाऱ्याला सूर्यप्रकाशाचे साह्य मिळाले की तो वाचतो। नाना पथ्येसी औषध लाहे तरी रोगे दाटलाही जिये का मिना जिवाळा होये जळाचा जरी। तरी तया जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी या प्रवर्तता जोडेची मोक्षू। हे करणीयाची आकडे ये ज्ञान आती चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाण। जितिये काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया। तिये कर्मी अकारी जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची। अथवा पथ्य सांभाळून औषध घेतले तर रोगग्रस्त वाचतो। माशाला पाण्याचा आश्रय मिळाला तर त्याच्या जीवाला भय उरत नाही। त्याप्रमाणे नित्यकर्माचे आचरण करीत राहिल्याने मोक्ष निश्चितच मिळतो। हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते आणि जे ज्ञान खरोखर आचरण करण्यास योग्य नव्हते अशी कर्मे जाणते, ती काम्यादिक कर्मे जी संसारभय उत्पन्न करतात आणि ज्याच्यावर निषिद्धपणाचा शिंतोडा उडाला आहे, म्हणजे जी करण्यास अयोग्य अशी ठरली आहेत, त्या अनाचरणीय आणि जन्ममरणदायक अशा वाईट काम्य कर्मापासून जो आपली प्रवृत्ती मागच्या मागे पळवितो। पै आगी माझी न रिघवे अथावी न घलवे धगधगीत नागवे शूळ जेवी। का काळियाणा धुंदू वातू देखोनी न घलवे हातू न वचवे खोपे आणतू वाघाचिये। तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय उपजे निस्संदेह बुद्धीजिये। वाडिले रांधुणी विखे तेथे जाणीजे मृत्यून चुके तेवी निषेधी का देखे बंधाते जे। मग बंद भय भरिती
तिये निश्चिद्धी प्राप्ती विनियोगू जाणे निवृत्ती कर्माचिये. ऐसे नि कार्याकार्य विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरी कुडी पारखी जिया परी. तैसी कृत्याकृत्य शुद्धी बुझे जे निरवधी सात्विक म्हणिते बुद्धी तेची तू जाण. अग्नीस जसा प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात उडी घेऊ वाटत नाही, अथवा तापून लाल झालेला लोखंडी शूळ हातात धरवत नाही, अथवा फुशकार टाकीत असलेल्या काळ्या नागाला धरण्यासाठी कोणी हात घालीत नाही, किंवा वाघाच्या गुहेत जाववत नाही, त्याप्रमाणे निषिद्ध कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंशय मोठे भय उत्पन्न होते, विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले असता मरण चुकत नाही, तसे निषिद्ध कर्माचरण केले असता जन्ममृत्यू चुकत नाहीत. मग निषिद्ध कर्माचरण केल्याने जन्ममृत्यूचे भय प्राप्त होते हे समजून जी बुद्धी त्या कर्माचा त्याग करते. रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नाची परीक्षा करतो, त्याप्रमाणे जी बुद्धी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्य आणि अकार्य यांच्याविषयी निर्णय करते, त्याप्रमाणे ज्या बुद्धीला चांगले आणि वाईट हे स्पष्ट समजते ती सात्विक बुद्धी होय असे अर्जुना समज. आणि बकांच्या गावी घेपे क्षीरनीर सकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे. जया फुलांचा मकरंदू फावे तो काष्टे कोरू धावे परी भ्रमरपणे नवे अभाजेवी. तैसी ये कार्याकार्ये धर्माधर्म रूपे जिये तियेन चोजविता जाये जाणती जे का. अगा डोळा विन मोतिये घेता पाडू मिळे विपाये न मिळणे ते आहे ठेविले तेथे. तैसे अकरणीय अवचटे नोडवे तरीच लोटे एरवी जाणे कवडे दोन्ही जे का. तेगा बुद्धी चोखाविषी जाण येत राजसी अक्षत टाकिली जैसी मांदियेसी. आणि बगळ्याच्या परीक्षकांच्या गावात पाणी घातलेले दूध सेवन केले जाते, अथवा आंधळा दिवस आणि रात्र यांच्यातील भेद जाणत नाही. ज्या भ्रमराला फुलातील मकरंद काढता येतो तो लाकूड कोरण्याकरता प्रवृत्त होतो, परंतु त्याच्यातील भ्रमरपणा नष्ट होत नाही. त्याप्रमाणे जी बुद्धी धर्म अधर्म रूप कृत्ये आणि अकृत्ये यांची निवड न करता सरसकट आचरण करीत जाते. अरे, पारख केल्याशिवाय मोती घेतले तर एखाद वेळी चुकून चांगले मिळतीलही, परंतु या व्यवहारात फसवणूक होणे हे ठरलेलेच आहे. तसे निषिद्ध कर्म पुढे येऊन उभे राहिले नाही तरच करायचे राहते, नाहीतर चांगले आणि वाईट ही दोन्ही कर्मे सरसकट समान मानली जातात. विवाहाच्या वेळी जशी निवड न करता समुदायावर अक्षता टाकतात, अशी ती राजसबुद्धी आहे हे तू चांगल्या प्रकारे जाण. आणि राजा जिया वाटा जाये ते चोरांसी आडब होये का राक्षसा दिवो पाहे राती होऊनी. नाना निधानची निदैवा होये कोळसयाचा उडवा पै असते आपण पेजिवा नाही झाले. तैसे धर्मजात तितुके जिये बुद्धीसी पातळे साचते लटिके ऐसेची बुझे. ते आगवेची अर्थ करुणी घाली अनर्थ गुण ते व्यवस्थित दोषची मानी. किंबहुना श्रुती जाते अधिष्ठुनी केले सरते ते तुलेही उपरते जाणे जे बुद्धी. ते कोणातेही न पुसता तामसी जाणावी पंडुसुता रात्री काय धर्मार्था साच करावी. एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुदचंद्रा. आता याची बुद्धिवृत्ती निष्टंकिला कर्मजाती खांदू मांडिजे धृती त्रिविधा जया. तिये धृतीचेही विभाग तिन्ही यथालिंग सांगिजती चांग अवधान देई.
आणि राजा ज्या मार्गावरून जातो तो मार्ग चोरांना अडचणीचा मार्ग होतो. राजमार्गाचा चोरांना चोरीसाठी गैरसोयीचा होतो. अथवा राक्षसाला दिवस उगविला की रात्र आहे असे वाटते. जवळ धनाचा ठेवा असून भाग्यहीन पुरुषाला ते भूमिगत द्रव्य कोळशाच्या ढिगासारखे असून नसल्यासारखे असते. जेवढे शास्त्रसंमत आचरण ते बुद्धीला घातक वाटते आणि जे खरोखर सत्य आहे ते नेमके तिला खोटे वाटते. जी बुद्धी कल्याणप्रद गोष्टी अनर्थकारक समजते आणि गुण हे दोष आहेत असे मानते, किंबहुना ज्या सर्व गोष्टी श्रुतींनी अंगीकार करून मान्य केले आहे तितके सर्व जी बुद्धी विपरीत मानते, अर्जुना, त्या बुद्धीला कोणालाही न विचारता निसंशयपणे तामसी आहे असे समजावे. ज्या बुद्धीला धर्म आणि अर्थ याविषयी पक्के अज्ञान आहे त्या बुद्धीला काय करायचे? हे आत्मबोधरूपी कमलपुष्पाचा विकास करणाऱ्या चंद्रा अर्जुना, याप्रमाणे तुला बुद्धीचे तीनही भेद स्पष्ट सांगितले. आता या 3 प्रकारच्या बुद्धिवृत्तीने कर्ममार्गाचा निश्चय केला असता त्या बुद्धीला ज्या 3 प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो त्या धैर्याचेही 3 प्रकार आहेत. त्यांच्या योग्य लक्षणांसह मी तुला सांगतो, तू लक्षपूर्वक ऐक. तरी उदेलिया दिन करू चोरी सिथोके अंधारू का राजाज्ञा व्यवहारू कुंठवी जेवी नाना पवनाचा साटू वाजिनलिया निटू आंगेसी बोभाटू सांडिती मेघ का अगस्तीचेनी दर्शने सिंधू घेऊनी ठाती मौणे चंद्रोदयी कमळवणे मिठी देती हे असो पाओ उचलीला मदमुख न ठेविती खाला गाजवणी पुढा झाला सिंहू जरी तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उभी. तर सूर्योदय झाल्यावर जसा अंधार आणि त्याच्या सहाय्याने होणारी चौर्यकर्म थांबतात किंवा राजाज्ञा झाली की निंद्य कर्मे थांबतात, अथवा वारा वेगाने वाहू लागला की ढग गर्जनेसह नाहीसे होतात. अगस्ती ऋषी दृष्टीस पडताच समुद्राच्या गर्जना बंद पडतात किंवा चंद्रोदय झाला की सूर्यविकासी कमळे आपोआप मिटतात. सिंह गर्जना करून समोर आला की मदोन्मत हत्तीला चालताना वर उचललेले पाऊल खाली ठेवण्याची शक्ती राहत नाही. त्याप्रमाणे सात्विक धैर्य उत्पन्न झाले असता मन, प्राण, इंद्रिये यांचे व्यापार जागच्या जागी बंद पडतात. इंद्रियां विषयांच्या गाठी अपैसया सुटती किरीटी मनमायेच्या पोटी रिगती दाही अर्धोर्ध्व गुढे काठी प्राण नवांची पेंडी बांधो निघाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पांचे लुगडे सांडून मन उघडे बुद्धी ही मागीलेकडे उगीची बैसे ऐसे धैर्यराजे जेने मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांड विजती मग आगवीची सडी ध्यानाच्या आतुल्या मडी कोडी जती निरबडी योगाची परी परमात्मया चक्रवर्ती उगाणीती जब होती तव लांचून घेता धृती धरी जती जिया तेगा धृती येथे सात्विक हे निरुते ऐक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे. अर्जुना, इंद्रियांच्या विषयांशी असलेला संबंध आपोआप सुटतो आणि 10 इंद्रिये आपल्या मनरूपी मातेच्या पोटात प्रवेश करतात, म्हणजे अंतर्मुख होतात. प्राणांचे जे 9 भेद आहेत म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाग, कूर्म, कृकल आणि देवदत्त ह्यांची एक जुडी करून नंतर जे धैर्य सुषुम्नेमध्ये अडकविते, ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प विकल्पांचे वस्त्र टाकून देऊन उघडे होते आणि बुद्धीच्या मागे जाऊन स्वस्थ बसते, जो धैर्यरूपी राजा याप्रमाणे मन, प्राण आणि इंद्रियांना
आपल्या व्यापाराची भाषा बंद करायला भाग पाडतो. मग अष्टांग योगाच्या युक्तीने त्या एक एक करून सर्व इंद्रियांना ध्यानरूपी कोठडीत जे धैर्य कोंडून टाकते. परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा, त्याच्या स्वाधीन त्यास करीपर्यंत तो धैर्य राजा त्यांच्यापासून लाच न घेता त्यांना तो सोडित नाही. लक्ष्मीकांत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ऐक, ते धैर्य या जगात खरोखर सात्विक धैर्य होय. आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोटभरी त्रिवर्गोपाये, तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामांच्या तारुआवरी, जेने धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य, जे कर्म भांडवला सुये तयाची चौगुणी येती पाहे, येवढे सायास आहे जया धृती. तेगा धृतल राजस पार्था येथ परियेस, आता ऐक तामस तिसरी जे का. तरी सर्वाधर्मे गुणे जयाचे का रूपा येणे, कोळसा काळेपणे घडला जैसा. अहो प्राकृत आणि हिनू तयाही की गुणत्वाचा मानू, परी न म्हणजे पुण्यजनू राक्षसो काही. आणि जो जीवात्मा शरीर हेच माझे स्वरूप आहे असे मानून धर्म, अर्थ आणि काम या 3 उपायांनी स्वर्ग आणि संसार या दोन्ही ठिकाणी आनंदाने वास करतो. मनोरथरूपी सागरामध्ये धर्म, अर्थ आणि कामरूपी जहाजावर बसून तो जीवात्मा ज्या धैर्याच्या सामर्थ्यावर कर्माचा व्यापार करतो, त्या व्यापारात ते कर्मरूपी भांडवल घातल्यावर त्याचा चौपट फायदा होईल असे नियोजन करतो. आणि ज्या धैर्यबळाने हे साहस करतो, अर्जुना, ते या जगात राजस धैर्य होय. आता तिसऱ्या तामस धर्माची लक्षणे सांगतो, ऐक. कोळसा जसा काळेपणाने घडलेला असतो, तसा सर्व नीच गुणांनी ज्याचे स्वरूप बनलेले असते. अहो, हा तमोगुण साधारण हीन असून याला गुणपणाची पदवी कशी. तर राक्षस हे दुष्ट पापी असून त्यांना पुण्यजन असे नाव नाही का. येथपर्यंत 750 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 16 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.